मोठ्या बाईला म्हटलं, बाई ह्या पोळ्या कुठे ठेव, ते दोडीतला कपडा तुम्ही नेला वाटते भाई. हा हो पुष्पा थांब थांब देतो पुष्पा. भजे काढतं का मग थांबतं नाही हो. भजी वेळेवर, आतापासून भजे का थगार होतात मग ते. काकू हे येते पायाचा मला उकारा देऊ मग ह्या अशा बाई. हो हे पोळ्या ठेवा बरं तुम्ही, मी पाहून येतो. हो आण दे. हा नाही लावू नको आतापासून, अजून भजे राहिले त्याचे हे. पाहुणे येतील तब तब काकाले काही काम नव्हतं तर उन्हाचं ते पाहुणेले न्यायचं. आता उन्हाचं काही काम आहे का, किती तपून राहिलं वाटते ना. पण आठला तर 1 वाजला, पण कोणी म्हणेन का 1 वाजता हा माणूस जवायला वावरात नेते, ऊन लागली हाय की नाही नसता घोर. जाऊ दे, जवाई का घरीच असते का बसेल, घरी का जात नाहीत का ते. नाही घरी द्यायचे लागू का नाही लागू, आपल्या घरी आलं सासरवाडीला गेले ऊन लागलं, सासरवाडीला गेले ऊन लागलं, आले पाहिजे. मोठ्या बाई हे पोहे कायले काढले तुम्ही. म्हटलं आता करसान सकून नसतेले पोहे, आता कोण करते हो माय, काही नाही काम त्याचं. आता पण आली की ताटच वाळू, आता काय पोहे घे करा लागते. सकाळी मा घरी नाश्ता झाला ना. हो मग म्या काय म्हटलं तू करशील कृष्ण ते तुम्ही काढून ठेवली, म्हटलं तुला दिसतील नाही अजून डब्यानं. बरं पाय मग मी सकाळीच पाहुणे माय घरी आले तर ना पोहे केले, शिरा केला, लगे चहा सगळं झालं पाहुण्याचं. हो ना मग मी काय म्हटलं दिसतील नाही म्हटलं म्हणून काढून ठेवते. बरं हे पाय मग आता हे पाय झाकून ठेवतो ते तिकडलं तुमचं काय ते सजावटीचं काय चालू आहे तर ते झालं की दोघायला जीव घालायचा आहे ना. मग आता पांडून लागे सुभाषचे बा मागून बसतील का. हो तसंच असते. आता जेवले ना पाहुणे सांगू काल, प्रणवचे बाबाई जेवले, मोठे भाऊ जेवले. आता हे दोघं जण जेवतील. अधिक महिन्याच असते, जोड्यानं जीव घालत असतात. बरं माय तो म्हणा काही बी, मग या दोघं भावाईले मागून जीव घालशील तर त्याच्या बाजूला दे ना, या दोघांची पानं टाकून दोघं जेवतात. असं नसते ना मोठ्या बाई, जेवतील मागून. मग जेवले ना काल पाहुणे संग काकू. मग ते तुमच्या वट्या काही भरू मी. हे पाय आता तुमचे जेवण झाले की तुमच्या हाती आम्ही देऊन देतो, आम्हाला जे द्यायचं आहे ते. मग पाहुणे बैठकीत बसतात, सुपारी खात ताच मग आमच्या हातात देऊन देतो झालं. माहिती एक एकच आणलं माहिती मी, नैन काही आणताय दरवर्षी. आईची ओटी भरा, काही बी निरा कुकडच्या कुकडे काही की न करतात बाई आजकाल लोक, निरा खेळणच आहे निरा. तसं नसते ना माई, असते निघते एक नवीन नवीन. मग आपण काय वाया चाललं. काकू मी काय म्हणतो, मी जेवताना काही ते नवीन घालणार नाही बाई, माहिती ते सिंथेटिकच घालील नाही तर हा ड्रेस राहू देतो. मग घाल ना तो का साड्या नाहीत काय टाकली घाल. आणलं मोठं थैलाच्या थै भरून 1 दिवस घालत नाही. साजरं मागाच्या साय आहेत एवढं सोनं नाना म्हटलं पुष्पा सासून समजा सोनं दिलं संग आणि पोरीने 1 दिवस घातलं. गावातल्या बाया म्हणत असतील लागले मोडलं की काय, सासरचं काही केलं की केलं या पोरीले, अंगावर पायला फुटका म्हणी नाही, काहीच घालत नाही. बाई पोरी सोरी येतात तो लोकांचं मागू आणून घालतात, आणि इथे तर स्वतः आहे तर घालत नाही. जाऊ दे ना बाई, मला काही एवढं हे नाही आहे ना का लोक दाखवा लागते का ते, लोकांना दाखवायसाठी नाहीये. नाही व मंजू आईचं बरोबर आहे, घालायला पाहिजे. बाया पाहतात बाई, तुला नाही समजत, बाया लिस्कू पाहतात. पाहू दे जे आहे ते दिसते सगळे, काय दाखवा लागते. ऊन किती आहे हो, गरमी होती, आणि ते सोनं घातलं की तर मला तशीच गरमी होती बाई, मी नाही घालत ते. कर बाई पुष्पा कर लवकर कर, पाहुणे येतील तर म्हणतील या बायाचा स्वयंपाकच नाही झाला अजून. एक तर तुम्ही तर ताल करून ठेवला माहिती, त्याच्यातच अर्धा घा जाते. करा पटापट आवरा भरकन, पाहुणे मग जाऊ म्हणतात ना मग संध्याकाळची. सकाळी सकाळून कर जा ना मग मंजू, असं करणार. आता जेवण खावणं सगळं आटपते, सकाळ सपनच उठा, चहा पाणी घेतले की चालले जाय का परी. नाही आज नाही थांबणार ते, आता कालच तर काकानं जबरदस्तीने थांबवलं, आज नाही थांबे. जाऊ दे ना आता, राहिले नाही 1 दिवस, एकही तर दिवस नाही म्हणत ते. आजही जर म्हटलं तर म्हणतील की एकच लांबून राहिले तुम्ही. जाऊ द्या आता, आज चाललं जाऊ द्या. हो बाई पाहुणे म्हणतील तसं, आपलं काय झालं आता, राहिले ना मग 4-5 दिवस बस झालं, ते म्हणतील तसं. बाई जाऊ द्या ना, पाहुणे रात्रीच तर नाही म्हणत तर आले, मग आज आता जातील ना संध्या ऊन उतरल्यावर जाते नाही का परी. हो आता जबरदस्ती थोडीच, पण मी म्हणलं जा मग आज आता समजा जेवण खावणं हे ते शांततेने झालं असतं. सकाळी खाऊन उठले की चालले त्याच्या घरी, सकंच साजरं राहते जाणं रातच्या सान. हा काही नाही, तुला ते 1 दिवस लांबवायचीच पडली. नाही म्हणणार ते, आजच तर मग मला लवकर आटप, आपण दुपारीच चाललं जाऊ. म्हणजे लवकर होत नाही आजच्या जेवणाचा कार्यक्रम, लवकर कसं होईल. आई मी अति बघतो, अति बसून जेवतो, मी जेवतो अति. आहा मंजू ताई जेवत असते अति, अति उभं राहा, आपण अति उभं राहू. सुभाष बाबू फोटो घे ना पहिले. मी जेवतो ना. अरे
ये प्रणव, ये इकडून ये माझ्यासोबत जेवा, दोघं जेऊ ये. प्रणव नाही नाही, आज नसतात जेवत. मंजू थांब बाई, तू फोटो नाही काढू दे, सगळं सांडू घेऊन. प्रणव ते मोडून जाईन ना. येऊ दे ना काकू, त्याला हरी घेऊन राहिला. बापरे, खूपच केलं हे. मग अधिक महिना आहे ना, जवायचं वाण असते ना, करावंच लागते हे सगळं. मान आहे बापा तुमचा. बस घेणं मोबाईल मध्ये फोटो घेणं. हा आपण स्टेटस ठेवू ना मग मस्त. तिचे घेतले ना सगळं. हो, हे पहिल्यांदा घेतला ना मी, सगळे फोटो घेतले. जे हे बसायच्या पहिले व्हिडिओज घेतला ना. हा आता फोटो घे. आता बसले ना दोघ जण जेवायले, तर यांचा फोटो घ्यायचा. हो. करा ना, सुरू करा तुम्ही. जेवायचं का करायचं का सुरू? ये रे बाबू प्रणव, का येऊ दे, काही होत नाही. मी जेवतो ना, मी पाटावर बसतो. मोडशील ना ती मागे. हो प्रणव, ऐकत नाहीस का तू? आपण मग बसू ना मग. शायना आहे प्रणव. लय शायना आहे आमचं नाव बरं. हा, शहाणा आहे प्रणव. त्याचाच गोंध असते आमच्या घरी. कार्यक्रम काही असो, डांग आमच्या प्रणवचाच असते. लय हुशार आहे, पण लय हुशार आहे. आता माझ्यासोबत चालतो ना, हो ना, माझ्या इथं चालतो ना आता. अरे जातो का? हा जातो ना मी. पाटावर बसून जेवतो ना पहिले. ये त्याला आधी बसून जेवा वाटायला काकू, त्याला मजा येऊन राहिली. ये रे प्रणव, इकडून माझ्याजवळ. हा सुभाष, दे बघू पाहुण्याच्या हातात कपडे दे. पुष्पा, तू मंजूच्या हातात दे इकडून. नाही हो बाई, तुम्ही द्या ना. नाही मला काय आहे, तू दे. ये मोठा बाई, ओ डबा राहिला ना, ते आण. ओई सांग, मजा आहे व, आण तो डबा, ततीच राहिला. हा आई, हा डबा आणू का गळवा आणू? नाही तो डबा आण, तो गळवा बाईच्या सासूचा आहे. तर मग बाई जोड देऊन देतो मी. तो डबा आण, तो डबा द्यायचा बाईच्या हातात. ठीक आहे, सोन्याचा डब्बा आहे. आम्ही काही सोन्याची अंगठी गिंगठी नाही की, पण म्हटलं जाऊ द्या, सोन्याचा डबाच देऊन द्या. हो. सोनं लय महाग झालं बापा, मग पितळीचा डबा आमच्या परीनं. आई. काकू, हा गळवा कुठे ठेवू मग? आण दे बाई, हा गळवा ती इनबाईच्या साडीवर ठेवतो. अंजू हे बाय, हा गळवा आणि हे लागे ती साडी ठेवायला, साडी तर सासूबाईची. हा, आणि ते दुपट आणि ते लागे इवाई बुवाचं, ते घरी देऊन देतो त्याईले. हाव काकू. हा ना, इनबाईले तर म्हणलं होतं या. नाही, ते घरी ताई आलेली आहे की नाही, आणि आईला थोडं बरंही नव्हतं, त्याच्यानं काही आले नाही ते. अगं आईला काहीच काम नव्हतं ना, ते एवढं कपडे नेन ते. नाही असतेच बापा, असतेच ते. दीदीला आणा लागत होतं. मंजून तर तुम्हाला फोन करून सांगितलं, ते म्हणे तिच्या आई मागे लागले होते म्हणे, मला लागत होतं त्याईले. हो, ते केली होती तिने तयारी, ते वेळेवर हुकलं तिचं. हो, आणा लागत होतं तिले. हो, निधी तर माझ्यासोबतच यायला तयार होत्या. आताही त्याईले पिंकी ताईनं नशीन येऊ दिलं, मला त्या ना. नाही तसं काही नाही, पण हे खूपच केलं बाबा तुम्ही एवढं हे. काही नाही, खूप गिफ्टायचं. मी बसतो ना पाटावर आता. ये बस. उठतो आम्ही, तू ये बस. त्याच पाटावर बसावट राहिलं. ये बस तू. ये आता, आई बसते, मोठी आई बसते, तर तू ये बस त्याच्याजवळ आता. मी बसतो ना पाटावर, मी बसतो पाटावर, मला बी द्या तसं. तुले पाहिजे का? अरे ये मी देतो हातात असं. ये काय करावं या प्रणवचं, काही कोण केलं की म्हणते मी तुला नसतात करत तसं, तुला टाइम आहे अजून. हा, मी बी बसतो ना पाटावर, मध्ये द्या ना नारळ. अच्छा नारळ द्या मला. कसं आहे प्रणव, ऐकत नाही. लहान आहे माया, लहान आहे तो, त्याला समजते का? म्हणलं नक्की सांगा तुमचं काय. तर कसं, एक तर मी तोंड मारून बसलो तर म्हणजे खरंच घेता की काय, नाही तर मग कसं सौदा हातातला जायला उशीर नाही बरं. तो रामराव लय टपेलाय, रामरावले घेणंच आहे ते, तो घेतेच. मी म्हणतो हे बा, तुम्हाला जर घेणं असेल ना, तुम्ही रातच्या पोटात सौदा करा, नाही तर रामराव घेते म्हणजे घेतेच ना. आता त्याच्या सायाला नोकरी लागली तर सायाला घ्यायला लावीन, नाही तर त्याचे सोयरेला मोठे लोक आहेत ना, तोच आणते समजे जोडून पैसे आणि तो स्वतः घेईन. म्हणून म्हणतो हे पा, तुम्हाला जर घेणं असेल ना तर पटकन इसार देऊन टाका. हा गुत्ते ना, मग इसार दिला की
हो ना गड्या. आता घेणं म्हणजे तुला तर माहिती आहे, आपल्याला तर घेणंच आहे ना, आपण घेवायला तयार आहो ना. पण आता काही 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 कुठाने आहेत का वावर घेणं म्हणजे हा काही तर जमा जोड काही तयारी नाही करली. नाही मग तुम्ही लवकर निर्णय घ्या ना काळादेव काका. तुम्हाला काय 2 एकर वावर. इकडलं ही का तुमचं हा मग इथलं आणि ते घेऊन टाका 5 चक्कर ते होते ना. नाही नाही ते तसं नाही करायचं. काही बोलतं का रे, काय फायदा रे. मग का आपण नंबर फोडून मागू द्याले कोण 2 एकर दे मग आपलं देऊन ते घेऊन काय रे बे. आपलं सहज राहिलं का पिकाचं वावर आहे. आपण घेऊन का सेट राहिलो की बा नंबराला नंबर जाते हा वावर वाढते. मग मग हे देऊन ते काय मग काय हवा तुला काय वाटते. आता मी काय सांगू मी आता तुम्ही पहा तुमच्या हिशोबानं. नाही पण दे वावर काही दे ना मला बी नाही पटून राहिलं. अरे मी काय म्हणतो, अरे प्रकाश हे पाय आता का एवढ्या का पैसे गाठोडे घेऊन बसेल का तो रामरा हा. आणि त्याला म्हणा आमचा सौदा चालू तो तोंडात मदत कसं काय तोंड घालतं म्हणा हा. सौद्याच्या मदत येतो का म्हणा आम्ही कोई हा. असं नसते ना बाई. त्याला समजायला पाहिजे ना की हा सौदा चालू आहे बा हा. गावातल्या गावात असं असं करणं बरोबरची गोष्ट आहे काही हा. ते आपलं गाव भल्लं बाजिंदा आहे हा. घेणार नाही आणि कोण घेतो म्हटलं ना तर त्याच्या उद्या पाडतील. तसं नसते का की आता आपण असं नाही म्हणू शकत. पैसा लय लोक जोडाय ना आपल्या गावात पैशावाली पार्ट्या आहेत ना हा. द्यायला तयार आहे पण कसं म्या त्याला म्हटलं आदल्या पाय त्यानं म्हटलं तर मावावर इकून दे. मी आदले इकून दे पण जो मी सौदा आणि गिराय आणि तुला त्याला द्यायला लागेल चापा डवले धंदे करशील तुम्ही मत पडणार नाही. त्याच्यानं तो मुका आहे माहित आहे प्रकाश म्हणतात आहे. त्याच्यानं तो बोलून द्याला नाही तर तुम्हाला तर माहित आहे तो किती बाजिंद्या माणूस आहे. त्याला 1 लाख रुपये कोण शिल्लक दिली तर तो सौदा टाकते. इसार दिल्यावर सौदा टाकणारा माणूस आहे तो. होय का नाही का सऱ्या गावाच्या वैकीचा आहे. पण ते मंदात असल्याच्यानं तो त्याच्या हातात दबले ना म्हणून तो कसं मागं म्हणणं आहे काका हे पा आपल्या माणसाला भेटलं फार चांगलं. ते लोक काय घालतात त्याच्या मधात त्यातल्या त्याला मेल तर मला देणंच नाही. तू पाहिजेच नाही आपल्या धुऱ्याजवळ. हो ना आलं आलं माध्यानात आलं. हो हे बघ प्रकाश मी काय म्हणतो घेऊनच टाकू आपण. नाही कुमारची आई कुमारचं काही नाही नाही आहे की नाही. बरं हे पाय मी काय म्हणतो मी तुले संध्याकाळी सांगतो हा. संध्याकाळी थोपून ठेवतो त्याले. संध्याकाळी तुला मी पक्का सक्का निर्णय देतो. संध्याकाळी म्हणशील तर इसारा देऊ काले 50,000 माझ्या घरीच आणल्यात हा. 50,000 त्याच्या हातात टेक देऊ आणि बोलास करून टाक. संध्याकाळी सांगतो मग मी तुला बरोबर. बाबा कुमार घरी निघते नाही तो सासरवाडीला गेला धोंड्याचं जेवण जे तू चालूच आहे का धोंड्याचा महिना. माय सासरे लावता फोन या म्हणे मिळालं बस झाले ते धोंड्याचे म्हणे. आलतो मधलं मागच्या बारीनं मी नाही गेलो. कुठे हो गाडीचं पेट्रोल जाय जा आणि ती पूर्णाची पोळी खान तो 100 रुपये 200 रुपयावाला ड्रेस पीस हातात घ्या घरा लोक घे. मी आज घरी मी कपडे घेतो माझ घरी पुरं नाही खातो मी नाही यातलं उन्हात तानाचं. तुमच्या पोरीला म्हणलं घेऊन आलता तिचा भाऊ मग ते गेले मग मी नाही गेलो. ते मला काही पटत नाही ते. काय रे जा लागत होत मानानं सासरा बरते सकाळी बोलावणार नाही ना मग आपला मान आपण घ्या बाबू हा. असा कसा बोलावणार नाही. ते पोरगे आपल्या जोड असल्यावर आपल्याला बोलावत नाही नाही तसं काही नाही पण ते मला पटतच नाही ते उन्हात आणून येऊन मी मी नाही येत. तिच्या मनात आणून दिलं मग तिले. बरं आहे मग चांगलं आहे. निधी आजी निधी आहे का घरी अंदर आहे हो बाई ते. निधी बाई ये आली हो बाई खेळले. ये ग मनीषा काय करून राहिली गो निधी तू आली नाही आज खेळायला. नाही आज मी आली नाही. मी संध्याकाळी येतोच भाऊ तुझ्या घराच्या इकडे कुमारीत आता दय पारून 4-5 लोक येते तो घरी. मी तुला सकाळी सांगूनच देतो. संध्याकाळी आपलं जर ठरलं की ना बाय ही सरच देऊन देऊ त्याला. काय जास्त आपल्याला काही जास्त टाइम नाही गमावायचा ना हा चालते मग मला संध्याकाळी लोक सांगा तुम्ही म्हणजे त्याची गिराईक तयार आहेत. उगाच मग तो माझ्यासाठी पटकून बशीन जसा हा तुमचं नशीन मग राहू द्या अर्जंट थोडीच आहे पण कसं चांगलं आहे. लोक येले दुसऱ्याले घातल्यापेक्षा आपल्या माणसानं घेतलेलं बरं राहते. हो 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 मी सांगतो ना नाही बरोबर आहे तुला हो.
चहा घे कर ना बाबूले. नाही नाही, चहा घे, काही नाही पाहिजे मला. चहा करायला लागत होता त्या पोराले, केव्हा खोड बसलो ते. अहो दूधच नाही आज, दूधच सरलं म्हणजे येतेच डबल करीन मग चहा. आता मग काल आलता तर सरबत दिलं नाही का त्याला, मी सरबत दिलं, हे करेल होते तर पोहे दिले. जाऊ दे आता, दरवेळेस आला तर का दरवेळेस करा लागते का काही ना काही. बरं मी काय म्हणतो, देऊन द्या ना इसार, काले सौदा मोडता हा. त्या कुमारले कुठे अक्कल आहे हा, त्याला काय डोकसा आहे काय. हो नाही असं चालतच ते काय हा, अशावर हातचं चाललं जाईन ना. तू गडबोळ्याचा रामराव तर मुद्दा म्हणून घेईन की आपण घेऊन राहिलो त्याला माहित झालं तो हा. मी म्हणतो हे पा, हेच कोणता गाजा आहे, हे पक्केच देऊन देऊन राहिले आणि मधात कमिशन खाऊन घेईन. त्याला वटी काका जोडून काय कमिशन घ्या हा, हेच काय ढंगाच आहे. मी म्हणतो हे पा, सौदा याच्या भरोशावर नका करू, स्पष्ट कैलास संग बोलचा काय काय नाही ते. नाही तर हा आपल्याला लाख रुपये शक सांगेन आणि म्हणतात 50,000 काढून घेईन. आपल्याला म्हणीन पाहा तुम्हाला एवढ्यातच बसवलं, असा करायला भेट नाही हा.